अरे अमोल धोंड्याचा महिना संपला. अरे तुझ्या सासरवाडीवाल्याने तुला काही कसं दिलं नाही? अरे त्या शेजारी त्या पोराला अंगठी दिली, त्या दुसऱ्याला तर डायरेक्ट बुलेट गाडी घेऊन दिली सासऱ्याने. काय तर म्हणे आमचं सासरा लयचे. अरे पण तुला काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना बाबा. काय त्याला साधे त्याच्याने साधं जेवाय बोलवणं नाही झालं ना, कपडा लत्ता घेणं नाही झालं, एवढा पार भिकायला लागलाय का सासरा? अरे असं कोणती सासूरवाडी पाहिली तुम्ही? हा अरे ते पाहिली. कमीत कमी जेवायला तर बोलवायचं आपल्याला सगळ्याला. कुणी मी पाहिली का? मग कोणी पाहिली? तुम्ही पाहून दिली. हा मी आता पण आम्ही देतो म्हणलो नको म्हणून. याच्या संग लग्न कर का नाही? हा ही पोरगी दाखवले. हा तू तर उतावळा का बाबा गुडघ्याला बाशिंग घालतो पण लग्नाला. मी नाही तसल्या गोऱ्या कातड्याला बळबळत. हे माझ्या म्हातारीने करून दिलं सगळं. त्या म्हाताऱ्याला बापाला काय काम डोक्यात नव्हतं. दगड घालायला लायकीचा आहे तो. हा. त्याला तर उलिसात काय काम नाही. लगे म्हणला नाही पुंड पोरगी पांढरी शिपीत आहे, आमकच आहे तमकच आहे, आणि खात ती पांढरी पोरीची ही. अरे पण त्यांना लाज नाही वाटत का? अरे जावायला नाही तर जेवायला बोलावं नाही का? आता ह्या शेजारच्या चुलते मला दाखवतात आमच्या पोराच्या सासरवाडीहून हे आलं ते आलं. माझं डोकंच बधीर होते, बाहेर जाऊ वाटा नाही मला. ते महिना संपत आला. तुलाच काय, माझे मित्र सुद्धा मला म्हणतात अरे आम्हाला गेलता का नाही रे दोंड खायला, गेलता का नाही रे दोंड खायला. ते दाखवतोय मला अंगठी केली, एक दाखवतोय मला चेन केली, एक म्हणतोय मला ब्रेसलेट आणि अंगठी केली. अरे पण त्याच्यावर तो काय? सांगायचं ना. अरे आम्ही आमच्या बहिणीला जेवायला बोलवलं तर मेवण्याला केलंय म्हणून ब्रासलेट सोन्याचं केलंय, आणि तुला खुशाल काही आलं नाही बाबा. आता कायच कामाला आहे? बायकोचं थोबड आणायचंच ना. अरे पण थोडी तरी त्या सासऱ्याला लाज वाटायला पाहिजे का? आपली पोरगी नांदती तिथं, जावायला नाही बोलवलं, जावायचं मन नाराज होईल. बरं 3 वर्षातून येतोय ना एक महिना. मग हा? ते काय दरवर्षी थोडा असतोय धोंडा? अरे 3 वर्षातून असतोय. किती कभी जावायचे उठकार बसकार होते, तर तूही सासरवाडी बोल उठकार आणि बसकार आणि काहीच नाही. बरं लग्नात तरी काय दिलं रे त्यांनी देऊन देऊन? हॅलो हा? बाबा, मी आले बरं का, तुम्ही काळजी नको करू, मी लवकर येते. हा हा काय झालं? हा. अहो सासूबाई, तुम्हाला काय सांगू, मला जावं लागून लवकरात लवकर आता. काय झालं तुला जायला? अहो बाबांची अचानक तब्येत खराब झाली. घ्या. ए राहू दे तिकडे, बाबा बिबा घे बस, थांब इथंच, काय नाही जायची गरज. अहो असं काय करता, लहानपण लहानाचं मोठं केलं हो त्यांनी. लहानाचं मोठं केलं ना बस झालं. ह्यांना गेल्या महिन्यात नाही कळलं काय पुरीला बोलवा, लगेच काय दुखायला लागलं की लगेच हॅलो हा मला येते काय? महिनाभर नाही दुखलं त्यांचं काही. धोंड्याचा महिना होता तोवर काय नाही दुखलं. काय नाही दुखलं, दोंडाचा महिना संपल्यावर बरं दुखलं. लगेच. अगं काय नाटकी तू बिन तो आई बापा बी. अरे हिच्या अंगात गोमय सगळी. तुला बोलता येत नव्हतं तुझ्या बापाला माझ्या नवऱ्याला ही घ्या ती घ्या म्हणून? ऐका ना, तुम्हाला तर माहिती ना, लहान असतानाच आई गेली. आणि मग त्याला आम्ही काय करावं? जबाबदारी सगळी पप्पा. अगं बाई आई गेली मग त्या उन्हाने म्हातारा झाला काय? त्याला कळत नाही धोंड्याच्या महिन्यात जावायला केला काय करते? पण तुम्हाला माहिती आहे ना, सध्या काहीच नाही. एवढा काय उठवणी नाही आलेला तू लागली सांगायला, आणि काय नाही होत त्याला. लगे लागली पुळ काय हिला लय पुळू काय? काय होतं? नाही केलं काय म्हणजे होतं? लोक नाव ठेवित. बरं तू जा बरं 4 माणसात तुला काय म्हणतात बघ. तुम्ही गेलतात का धोंड्याला म्हणून काय म्हणतात? मग केलं म्हणून सांगायचं लोक. कमून खोटं सांगायचं? तुमची आब्रुकावर आम्ही झाकायची? कुठं जायचं नाही बाबी तिकडे, मला माहित नाही, बाकीचं माहित नाही. बघता येईल परत बघ. लागणार आहे, त्यांची तब्येत आधीच खराब झाली. ए जायचं तुला नाही काही सांगितलं ना नाही. जायचं नाही म्हणून. जावं कुठं लागणार आहे तुला? कुठं नाही जायचं तू? असं काय करतं सासूबाई, जाऊन द्या ना. कुठं नाही जायचं तू? ए, थांब, थांब, याला तरी थांब. तुला जायचं जायचंय नाही. का? जायचंय का? परत माझ्या माघारी यायचं नाही. चल हाल लगेच, अजिबात माघारी यायचं असं नाही. नको जा चल, करू. नाही, असं ना करू नाही. नाही, जायचं नाही, चल. हा, जा चल हाल, थांबू नको इथं. अरे जा म्हणलं तुला कळतं का? जा परत येऊ नको इथं. आली तोंड घेऊन लगेच असं लगेच बापाचा पुळका. हा अरे पण मी म्हणते महिनाभरीच्या बापाला कसं काय दाढ नाही भरली? अरे ही काय आहे, फक्त नाटक असतात. आता हिने नाही म्हणलं तरी जवळजवळ आहे ना 10,000 रुपये संघ घेऊन गेली असं. काय प्रत्येक करू आता मग? मी जाताना आहे ना, मी सुद्धा त्या म्हाताऱ्याला आहे ना जाताना 4-5 जा वय कुठे येतं जरा पोटातच दुखत आहे. पाठीचा काय 1000 एक? बरं हां मामा पाठीतो. पाठीचा काय 500? हां पाठीतो. कसं वाटतं बाबा जाऊ दे आपल्या बापासारखं आहे म्हणून हे विचाराने करतो. ती लोक लय पुढचं आहे. अरे ते थेरड मी तेच म्हणते ना, त्याचं महिनाभर हे कसं बघ नाही दुखलं? आणि तिचा फोन आला तर तो अजिबात उचला नाही, मी उचलणार नाही. काय नाही ती बघन चट बार काय करायचं ते. चल मला जेवाय दे, मरू दे, गेली ती गेली. बाबा किती कष्ट तू आली करणार होय बाई. तुम्ही. आ? तू आली आले ना मी. अहो जेव्हा बघू तेव्हा नुसतं तुम्ही राबतच असता तो. आता काय करावं आता मग सांग बरं तो. अहो मग ही कशाला ठेवले शेळा बिळ्या? टाका ना ऐकून. काय गरज आहे तुम्हाला हे सगळ्याच्या? आता म्हातार पण झालंय, वय झालं तुमचं. आ? असं पण नाही की तुम्हाला मुलगा आहे बघायला पुढं माग. भावाचे पोर आहेत ते जमीन लिहून मागत आहेत, 1 एकरच जमीन आहे. मग आता काय? अहो तुम्ही किती विचार करणार आहे त्यांचा?
अहो विचार करू करू पार तुम्ही म्हातारे झाले ना आता बाद झालं बाबा. तुम्ही लोकांचा विचार करणं बंद करा, तुम्ही स्वतःचा विचार करा आणि इकून टाका. हो तुम्ही तुमच्या आयुष्याची आता नाही मजा करणार तर कधी करणार मग? पण भावाचे पोरं सांभाळते असे मला खात्री वाटते जरा. हा त्यांना सांभाळायचं असतं ना, ह्याच्या अगोदरच सांभाळलं असतं तुम्हाला. आले असते ना ते, आतापर्यंत कुणी नाही आलं बघायला. ज्यावेळेस तुम्ही जाता ना त्यावेळेस बरोबर येते हिस्सा मागायला सगळ्या गोष्टींचा. मग आता काय करायचं मग? काय करायचं म्हणजे हे विकून टाका आणि तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या बरं पहिले. बाबा मी तरी किती फोन करणार हो तुम्हाला, तुम्ही स्वतःहून फोन करता येत नाही, काय नाही येत तुम्हाला. तुमच्या तब्येतीची काळजी वाटते. एक तर बरं नसताना तुम्ही सगळं कामं करताय. हे बघा बाबा आता ना तुमची तब्येत पण बरी नाहीये. आपण आधी दवाखान्यात जाऊ, दवाखान्यात गेलो बघू तुम्हाला चेक करून काय निघतं काय नाही, सगळं रिपोर्ट काढून घेऊ आपण. आणि तसंही आता मला वाटतं तुमची तब्येत बरी होऊ नये, बरी होऊस तर आहे ना मी 4 दिवस थांबते इथं आणि ह्या शाळा ऐकून टाकून ह्यातले पैसे येते ना ते बँकेत टाकून देऊ. म्हणजे कसं तुम्हाला पण होतील आणि जेव्हा लागतील वाटलंच तर मी स्वतः काढायला जाते पैसे. ह्याला त्याला फोन करूच तर मरणाचे टोमणे ऐकावं शाळा लागतात मला. ऐकल्यावरच आपण दवाखान्यात जाऊ ना मग. आता तुझ्याकडे तर कुठाले पैसे? हे बघा बाबा मी आणले थोडेफार पैसे घरून. बर आपण जाऊ दवाखान्यात मध्ये बघू तुम्हाला काय होतं काही नाही ते. ठीक आहे चालेल. आणि बाबा तुम्हाला काही वाटलं तुम्ही मला सांगत जा बरं पहिली. बरं सांगा ना काळजी मग. वाटते हो तुमची सांगा माहितीये का. किती काय झालं तरी माझी आई पण तुम्हीच आणि बाप पण तुम्हीच आहेत. बरोबर आहे. चला बरं तुम्ही चला. सुनबाई काय लागत आहे? पाणी आण का बाहेर जरा. हा लय सुनबाईचा पुळका. का टोचत काय? काय टोचत का कोणी तू बी आई आहे ना, जरा कर ना तिला म्हण ना माझं लेकरू तुला बी जीव लावण तुम्हीच करा ते पुळका, मी नाही मोकळी. का? तुला आहे ना एक पोरगी. मला आई पण माझी पोरगी अशी नाहीये. कशी आहे मग? शिंगत काय तिला अशी? तिला शिंग नाही. ती आली ना आता धोंड्याच्या महिन्यात 2 तोळ्याचं लाकीट ब्रेसलेट घेऊन गेली. जागीरदाराची पोरगी दिलं 2 तोळ्याचं करून मला विचारलं का? पाणी मागायला मी बसले इथं, पोरगा तिकडे आहे, त्याला आवाज द्यायचा का सुनबाई सुनबाई सुनबाईला लय डोकं घेऊन मिरवतात तुम्ही. त्याला त्या बायकोचं नवऱ्यावर प्रेम असावं. ते आहे म्हणा. मग अरे तुला काय रे? तुमच्यावर का आता म्हातारपणात प्रेम करायचंय म्हणे प्रेम अरे असेल. तरुण परत तरी काय आता ती पोरं झाली म्हणजे काय आता आहे ना. बापाने माझ्या असंच घातलंय लुडणं गळ्यात. मी आपलं मी चाललंय म्हणत वडील, असतो, चाललंय वडील. म्हातारं माझ्या गळ्यात घातलं म्हणे माझ्या गळ्यात लोणनं घातलं. मग कापसर आहे काय तू? आणि मग मग आपसारा नाही तर तसे भेटले असते का तुम्हाला माझ्यासारखे? गप रे, तुझी लग्न जमल्यावर पार मला मग ते मी बघायला आल्यावर नाही म्हणता येणार नाही तर तुला करीत असतोय मी. अहो पटकन नाही म्हणायचं, कशाला एवढं वाढला असता कुठाना. तर काय व्हायचं? नाही म्हणलं होते बापाने. हा माझी इज्जत घालतो मी, शब्द दिला मी लग्न जमवलं लसारा झाला काय? बरं नका लय उखाळ्या पाखाळ्या काढीत बसू द्या सोडून. तुम्हाला जस काय जेवण आर आल्यावर पोरी आण ना पाणी. पोरगे नाही घरी, मग गेली तिच्या माहेरी. हकलले काय तुम्ही? भांड भिंड काढले काय? म्हणजे मी भांडखोड आहे का? मग लसानी काय? लय तुम्हाला लाज आहे का काही? आपल्याच बायकोला नाव आठवायला. नाव बाई काय? मग कसं कसं प्रेम करायचं बायकोर सांग बरं. हाय का इज्जत? जा बसा. नवऱ्याला इज्जत आहे काय घरात? तिच्या बापाचं दुखत आहे, कुठं जायला लागलाय काय नाही, तर गेली ती भेटायला. तू नाही जात का? तुझ्या बापास दुखायला लागले? आता बापच दुखायला लागलं, मी कुठं काय म्हणले, तिला दिली ना पाठवून. आता काय 10-5 रुपये दिले तिला? घ्या का? म्हणजे त्यांना गेल्या तर त्यांना 10-5 रुपये बी द्या. तर हाय गरीब बचत ते आता थकलंय नाही कुणी मागं पुढे बघायला. मग केली मदत तर काय फरक पडतो? काय गरज नाही मदत करायची. मग त्याच्याकडे एक एकाने देतोय लोकाला करायला, त्याचे पैसे घेतोय, धान्य घेतोय. मग ते तरी कुठं त्याला वाटत आहे आपल्याला तरी मागं पुढं कोणी जाऊ देऊ परत पुरीच्या नावावर करून टाकावं एका. तुझ्या भावाच्या पुरीचं लग्न झालं 50,000 दिले. तोंड आहे उचकलं का तुझं? कवा देतो म्हणले का त्याला? म्हणणार नाही, माग घेणार काय नाही. त्याचं इथं कारण आहे पैसे घ्यायचं? मी माग घेणार नाही माझ्या भावाचे. राहू परते त्याला. ववळी दिली मी माझ्या भाचीला. तुम्हाला काय करायचं? जाते का रानात? आहे का तुला माहिती कुठं ऊस आहे, कुठं गहू आहे, कुठं कांदा आहे? काम करते का? काय संबंध आहे? बापाने माझ्या चांगलं पाहून दिलंय, मला काय गरज पडली कामाची? तिथं चुकलं रे. तुझ्या बापाने चांगलं बघून दिलं तुला, पण माझ्या बापाने चांगलं बघितलं नाही. ही घातलं माझ्या गळ्यात. हा तुम्हाला लय पस्ताव येत असला तर म्हातारपणात दुसरं लग्न करा जा. तेवढंच राहिलंय आता तुमचं. लोक नाव ठेवतील रे, नाही तर थुकू द्या ना तुमच्यावर, काय होतंय? तुला वाटतं काय आता सून आली घरात? नाही तर मी बी दुसरं लग्न केलं असतं. चावट भोकाचा म्हातारा आहे, हा. दुसरं लग्न करायचं. हाय ते नीट सांभाळा. पोरगं ते एक कुठे गेलं? इकडं आणि एक तिकडं. पोरगं कुठे गेलं? पोरगा तिकडे मोबाईल मध्ये काय अरे करतंय? ते बी हेंडी फिरत तुझ्यासारखं. अमोल ए बरा येतो बाप लागला डोक्यावर चढायला. इकडे ये. काय राय?
हे काय आलं नाही आलं. सासऱ्याचं दुखत होतं, तुझं काम नव्हतं बायको बरोबर जायचं. गेली ना ती आता गेली ना पाठवली म्हणजे? तिला. अरे तुला लय कोण लागत बडबड करीत बसत आहे, आलं नाही आलं का त्यांना महिन्यात मागचं दिसलो नाही काय मी आता जाऊ त्यांच्या मागे पळत. मागच्या महिन्यात काय तुला लगीन होतं का मुतूर लावायचं होतं, काय करायचं तुला दादा तुम्ही मागच्या गेलतात ना तोंड जेवायला आई तुम्ही मग गेला तर होता. एकदा आयुष्यात एकदा. काय तर, ही मागच्या महिन्यातली अंगठी दिसा ना तुला मला काय दिलं? तुम्हाला कशाला देऊ मी म्हणलं माझ्या हाताची करा त्यांना ना तुम्हाला मागच्याच महिन्यात 60,000 दिले ती नका सांगू कुणी? तुम्ही तुमच्या सासऱ्या. भिकारी आहे काय मी सासऱ्याचे पैसे घ्यायला? घेतले माझ्या नावावर टाकलेत मी घेऊन यांना काय आपण नाही ते सासऱ्याकडून असं कधी ना रुपयाची अपेक्षा नाही. हा, ती तुम्हाला वाटत असेल पण मला माझ्या सासऱ्याकडून अपेक्षा आहे. मला काय? वाटतं गो, बाकीच्या पोरांना करीत नाहीत काय तेव्हा म्हणजे मग काय पाहिजे अंगठ्या तुला? करतात भिकारी काय तू? काय का असा ना मला मला वाटतं- जायचं नाही ना त्या सासऱ्याकडे निघाला का मला हे दिन मला ते यार काय चव घालतो तू बापाची. मला नाही सांगू तसं. माई लय लेकर फुगीरपणा तुम्ही आहे. भिकारी भिकारी नुसतं घेऊ पासर हे आम्ही भिकारीच आहेत, तुम्ही लय सदा होतं घ्या ना असं कटोर घ्या फिरा दारोदार. काय तेच नाही करायचं फिरायची गरज आम्हाला. आम्हाला आमच्या आजीने मस्त कमवून ठेवलंय आमच्यासाठी हा. ती नका तुम्ही सांगू. जा तिकडे बघायला. हा. मी तुम्ही काय नाही माझ्या कष्ट केले. बापाला 5 एकर होतं मी 15 केले. तुम्ही किती दान शिरत माहिती आहे आम्हाला ती 5 एकर फुकलं असतं तुम्ही 20 होते एकर तुम्ही 15 एकर ठेवले कशाला झाला काय दांडका काढू काय खरं बापा बोललं का राज येतो तू जाऊ गेले इथे रे. हा खरं बोलत होते माझ्यावानी म्हणून खरं टोचतो आहे. तुम्हाला आम्ही दोघं बी तुम्हाला नाही उद्यापासून रानात लावले ना ए. भरण्यावर मग कळन. म्हाताऱ्याला काहीतरी खायला घाल उपाशी असेल पोटात कावळ कळकळ करीत असते म्हणून करते का अरे आलं सुनाला पाणी मागत आहे तसं इथं भनभन करीत बसले माहिती डोकं दुखायला लागलंय एक पोरगी सोन्यासारखी तुम्हाला घरात खपाना हो लागली काय? बापू मला काय माहित नाही हो का मी काय आता बारीक राहिलेलो नाही मला त्या माणसाने दोंड खायला का बोललेलं नाही मला बाकीचं काय माहित नाही मला त्यांच्या तुला सोन्याची मस्त अपेक्षा टाका नव्हती. धोंडा घालीन. हा तिकडे घाला सासऱ्याने धोंड खायला नाही बोलवलं इथं अहो, करून काय खाणार. चाललंय? मला माहित नाही बघा तिकडे काय चुकलंय त्याच्यावालं चुकलंच मी म्हणते काय नको सोनं नानं करू तू जेवायला तर बोलीशील लेकी जावायला कोण आहे तिथं ती म्हातार थापीन काय नका का थापीना त्याचं काम आहे पुरीने गेला होता साहेब ह्यांनी दोघांनी जायचं झक मारायची ते राहायचे तिथं मस्त पोळ्या काय करायचं हा? त्या म्हाताऱ्याला खायला घालायचं त्यांनी खाऊन यायचं. मी तेच म्हणते तुम्ही विचार करा महिना झाला महिनाभर ते म्हाताऱ्याचं काही दुखलं नाही काही फोन नाही काय नाही मग आता महिना होऊन 2 दिवस झालेलं की म्हाताऱ्याचा फोन आलाय बाई मै दुखत आहे तू लवकरी मग तुम्हीच विचार करा ना तो किती आतल्या गाठीचा आहे अरे ऐक जरा समजून घ्यावं म्हातार पण अहो समजूनच घेतो ना आपण सांगून याच्या अगोदर मी तिला लावित होते पैसे बी देत होते पोरग फोन आला की पैसे टाकायचे नको बाय आपला सासरा आहे सासू नाही त्याच्या मागं पुढं कोण नाही पण मग म्हाताऱ्याने असं करावं असं वागावं वय झाल्यावर होत मी तू काय काय कमीपणा घे थोडासा घेतला तर काय फरक पडतो पोरग ऐकत आहे कमीपणा घ्यायला आणि समजून- का म्हणून तू घ्यावा समजून त्या जा. म्हाताऱ्याला कोण आहे मागं पुढं द्यावा ना बाई बाप पोरीला आहे, बोलवायचं नाही. जेवण घालायचं जावायला एखाद्या थोड्याची अंगठी करायची आता त्याला गिराईक बघ आणि त्याला हाय 1 एकर भर त्याला गिराईक बघ दोघं बी विकून टाकू म्हातारा विकून आणि वावर ऐकू तो या बापाकडे नाही गेलो यंदा आपण दोंड खायला इथं बनव काहीतरी काय गेलो नाही तर 2दा खाऊन आलात तुम्ही एकदा बहीण आली तेव्हा बोलवलं आपण एकदा गेलो आता काय आहे खायला दोंड नको भाकर तरी घाल चला नुसतं पुढचं रान आणतात असल्या बायका भेटल्या होय ना काही खरं नाही बाबा तुम्ही ना काळजी नको करू आणि व्यवस्थित टायमिंगवर जेवण करायचंय बरं का आता तुम्ही डॉक्टरने सांगितलं ना सगळं तुम्ही पथ्य पाळायचे हा एक शब्द पण पुढे मागं नाही झाला पाहिजे काय करीत असतील काय माहिती आता. चल, काय अरे ए, थांब, थांब, थांब. कुठं निघाली काय धर्मशाळा आहे काय तू निघाली घेऊन इकडं तुम्ही इकडे कुठं कुलपत आलात आमच्या घरी अहो काय सांगू मी आताच ना बाबांना डॉक्टरांकडून आणलंय बांधलंय मग इकडं घरी कुठं आणलंय तुमच्या तिकडं घरी कोपऱ्यात जा ना सोडायचं घेऊन. ना. अहो डॉक्टरने सांगितलंय त्यांचं जेवण टायमिंगवर पाहिजे गोळ्या बिळ्या सगळं टायमिंगवर पाहिजे मला 8 दिवस तिकडे राहण्यापेक्षा 8 दिवस इकडे राहतील ते तुला कोणी घरी यायला सांगितलं तू तुला त्वऱ्यात गेली होती मी मागे येणार नाही म्हणून अहो असं काय मी बोलता बाबांसाठीच तुम्ही? गेले होते असं काय तिकडे बोलता मग तुम्ही हा? कसं काय बोलता म्हणजे अहो तुम्हाला तर काही लाजच नाही हो तुम्हाला तर किती बोलावं तुम्हाला एकूण त्या काय पुरीचं सुख सुद्धा समजत नाही आता काय करायला पाहिजे आता काय काय करायला करायला पाहिजे म्हणजे तुमच्या घरी तुम्ही जायचं माझ्या इथं काय आलात अहो पण मग तिच्या घरी नाही सोडणार तर कोणाच्या घरी सोडणार अहो जुने लोक आले की त्या घरी पाणी सुद्धा पित नाही तर तुम्ही राहायला आलात दुखणं घेऊन असं पहिले होतं आता नाही पहिलंच आहे तुला आता किती काय सांगते, मॉडर्न ठेव, जमाना नाही झाला पहिलंच आहे हे तुला गेलतीस ना ठेव 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 हा. घरी. हा, अहो, कशाला असं आली काय का चालतं तुम्हाला माहिती आहे ना मला मला त्यांच्याशिवाय तरी बाकीचं हाय माहित तरी नाही. कोण तुम्हाला तुमचं आईशिवाय ह्याच कोणी बरं नाहीये. महिन्यात दुखायला लागलं गेल्या महिन्यात तुमचं बरं दुखलं नाही काहीच नाही झालं पाहुण्याला गेल्या महिन्यात काय लय ठणठणीत होता मी काय मुद्दा मानतो का दुखणं वरून देवा घरूनच येत येते हा बरं मग सगळं देवा घरून तिकडे नाही तर देवाच्या घरी जायचं आपल्या घरी कशाला अरे यायचं? दोंड्याचा महिना संपल्यावरच कसं पाहुण्याला यायला दुखणं आलं अहो ते बस काय? ना आता किती बोलतान किती बोलतात म्हणजे ए, तू तर मला नाही माहिती, चल. हा इथं अहो राहू काय नको. चाललंय तुमचं धोंडे 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 अहो, मग तवाच एक जायचं दिवस ना नाही, तवा.
1 वर्ष नाही केलं तर म्हणून काय झालं? 3 काय केलं वर्षातून नाही, एकदा येतोय माझ्या- तो धोंड्याचा महिना. माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे तो. काय 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 करतो करायला पाहिजे मग तुमच्यासाठी? काय करायला पाहिजे म्हणजे मला बाकीचं माहित नाही. त्यांच्याच्याने काय गोष्ट जर नाही झाली तर एक गोष्ट होण्यासारखी, ती राहिलेली 1 एकर आहे ना ती माझ्या नाव करायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही जमिनीसाठी करताय तर? तोंड जमिनीसाठी तुला कळलं नाही का? धोंड्याच्या महिन्यात बरीच शेजारने जावा भावाकडे जाऊन आली, कोणाचं काय आलं, आता याला अंगठी केली, आता त्याला ब्रासलेट केलं, आता आमकं केलं, मग तो ह्या नवऱ्याला कोण करायचं होतं? हा बरोबर आहे तुमचं सासूबाई, माझं चुकलं ना. तेव्हाच मग बापाला सांगा ते ना का तेवढं तुला कळलं नाही का? बोलून घ्या, मी येते स्वयंपाक. आलं मिठात खडा. अरे कवाशी काय आले? हे तर आपल्या घरातली नारद मुनी आहे, नारद मुनी. किती वेळ झाला आले? कळीची कांडी अजून बाहेर करतो साप. खाल्ला म्हणजे चहा पाणी बिलकुल काय विशेष नाही. पाणी दिलं का पाहुणे आलं तुझ्या बापाला? नाही, चहा नाही. नाही दिला हो, सारखं धोंडा करून राहिली हे. त्यांना धोंड्याच्या महिन्यात धोंडा घालू का सोनं पाहिजे, तुझ्या? नाणं मी पाहिजे. आले का आता तेल वतायला. अहो काय सांगू तुम्हाला, जमीन भागते 1 एकरच यांच्यावर. जमीन? मग गा बसा तुम्ही लागलेल्या काट्या कुरड्या धुंडायला. ही दान करी ना. ही 15 एकर आहे ना, ही दान आहे करी. का तुमच्या नावावर दान करायला? ठेवलंय का? 1 एकर म्हाताऱ्याचं तुझ्या नाव करतो, तुझं जी 15 आहे ना ती दान करतो. माझ्या आईच्या नावावर आहे, तुमच्या नावावर नाही. तुम्ही तुझ्या शेड काय करा. आवाळातून टपकली का? नाही तुम्ही ना माझ्या लय आईची बोलत सही जाऊ लागली नका. त्याच्यात. माणूस बोलत आहे ना आता बोलून त्याचा काही काय गोष्टी बोलायचं तुला? काही गोष्टी ऐकत जा. जराशी वयाचं भान ठेव. मग काय आज ना उद्या मरणाराची देव जावायच्या नावावर करू. चहा नाही विचारला त्या माणसाला, पाणी नाही विचारलं. नाही त्याच्या काय नाही भावाला- गरज चालली, चहा पाणी आज- गरज नाही चालली. माझ्या हे इथे बघा. चहा नाही भेटत आणि पाणी नाही भेटत, साखर येई संपली दादा नाही. आजपर्यंत तुम्ही फोन करायचे जावायला लेकीला मी पैसे घेऊन पाठवत होते. मला राग कसलाय, तुम्ही धोंड्याच्या महिन्यात माझ्या लेकाला बोलायला पाहिजे होतं. मला काय लय मोठे आहेत का? एकुलता एक आहे, त्याचे पण काही उठकार बसकार नकोत का? सांगा तुम्ही. मी त्याला बोलवलं असतं धोंड्याच्या महिन्यात, मी काय केलं असतं तिथं? काय केलं असतं? पोरीने स्वयंपाक माझ्याकडे केला काय असता, आहे? खाऊ घातला असता, तुम्ही आहे निदान एखादा एवढं डाक्टर दिला असता का नाही? दुकानं भांडल्यात का काय सोनाराची? अहो नका सोनं करू, ड्रेस तर घेऊन द्यायचा नाही समजून एखादा. घ्या त्या वयाचं भान ठेवा यार. तुमच्या आता पाया पडू का मी कवर? तुम्हाला त्यांचाच पुळका येतो, हिचा पुळका आणि त्यांचा पुळका, त्यातच गेली जिंदगी आपली. नशिबानं तुला आई आहे, बाप आहे. त्या लेकराला फक्त बाप आहे, आई लहानपणी वारली. हा? थोडीशी हिला काही एक माणूस म्हणून पण तिला काय कमी केलंय आम्ही आजपर्यंत? नाही केलं ना, चांगली गोष्ट आहे ना. मग काय करायचं मग आता? तिने पण त्याचा विचार करायचा ना. भांडण फक्त एकच होतं ये दादा, तुम्ही धोंड्याच्या महिन्यात त्याला बोलवायला पाहिजे होतं, जेवण करून अंगठी करायला पाहिजे होती. बाकी काहीच भांडण नाही आमच्या घरात. तुमची पोरगी सुखात आहे, सगळं सुखात आहे. अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी घरी नेऊन काय केलं असतं? मला काय स्वयंपाक येतो का? माझ्या घरी काय बाई माणूस आहे? पाहुणा तुम्हाला सही येते का? सही तेवढीच करा आता. तेवढीच करा, बाकीचं काहीच करू नका. अरे बा, तू थोडस गेली असते घेऊन तुझ्या नवऱ्याला तिथं. तुम्ही दोघांनी खाल्ला असतं, तू स्वयंपाक करून तुझ्या बापानी खाल्ला असतं, काय फरक पडला असता? एवढं पाहुण्याला मला समजत नाही का? एवढंच म्हणायचंय. हा चुकलं आता. बापाने म्हणायचं बाई तू ये, मला खाऊ घाल, तुझ्या नवऱ्याला कपडे घेतो, तुला घेतो. नको त्यांना सोनं नाणं मी नाही करीत, मग ऐपत नाही, पण निदान जेवण करून कपडे तर घेतो. ए, ऐक ना, पुन्हा कोणी चूक होत खरंच कशासाठी त्या लेकराला? ते आपल्या भरोश्यावर आहे. हे म्हातारं किती दिवसाचे? गप, रडू नको आता. चुकलं तर माझं बरं, तू सांग तुला वाटत नाही का तुझ्या नवऱ्याला दोंड्याला कोणतरी बोलावा? मला वाटतं की बाबा माझा कोणतरी मान सन्मान करावा, वाटतं का नाही? सांग बरं. चौकात बस. आता आम्ही म्हातारे झाले तरी आम्हाला धोंड्याला जेवण होते. ए तुला कळतं ना की मग तुला वाटतं का नाही की माझ्या नवऱ्याला पण नवी कपडे असावात, माझ्या नवऱ्याला बोलावं? मग मी तुला काय वाईट बोललो सांग बरं? माझे मित्र पण मला बोलतात का नाही, तू गेलता का नाही धोंड्याला, काय गेलता का नाही धोंड्याला? मग याच्या पलीकडे तुला मी काय बोललो सांग बरं वाईट? बरोबर आहे तुमचं, माझं चुकलं. तुम्हाला बोलवलं होतं नाही बोलवलं. तुम्ही नका हात जोडू मला. हो का, मला तुमच्याबद्दल काही एक वाद नाही. मी तुम्हाला सांगतो खरंच, मला फक्त एवढंच म्हणणं होतं की तुम्ही मला दोंड्याला नुसतं बोलवायला पाहिजे होतं. बाकी काहीच म्हणणं काहीच नव्हतं. आमचं कुणाचंच घरच्यांचं म्हणणं. आणि आमचं काय तिला सासूरवास नाही, आम्ही तिला काही बोलत नाहीत म्हणत नाहीत, तिच्या तोंडावर विचारा. पुढे हात जोडणं चांगलं. नाही खरंच माझं आता चुकलं. नका तुम्हाला हात जोडू बोलवलं तुम्ही बोलवलं आता. नाही, हे बरोबर आहे. अहो. पण आता खरंच सॉरी, माफ करावं मला. निघतो. जाऊ आता दे. कशाला जाता? आलाच तर राहा 4-8 दिवस, तुम्हाला बरं लागूस तर बसव त्यांना इकडं आणि दी आणच्या. ऐका, आता काय कुठे जाऊ नका, चांगलं बरं व्हा, हा मस्त पैकी राहा, 2 महिने राहा इथं, आणि जेव्हा तुम्हाला कटाळा येईल मग जावा जावा. बस काय अडचण नाही, तिकडे देतो तुमच्या वाटेने मी. पुरीचं नाही पोराचं घर समजून राहा मस्त. चल होय का स्वयंपाकाला जाय. हो हो, स्वयंपाक आणि आता तुम्ही घ्या मला अंगठी, मला बाकी सांगू नका. घेतो बाबा. हा, लय तुम्हाला- माझी बोटं तुझ्या अंगठ्यात घालतो.